दरम्यान हा जो आरोपी पकडला गेला त्या आरोपी संदर्भातील अधिकची माहिती सुद्धा आपण एक नजर टाकतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्यामधून अटक करण्यात आली आहे। आरोपीचं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असं आहे। आरोपीचं बिजॉय दास या खोट्या नावाने ठाण्यामध्ये वास्तव्य होतं असं सुद्धा समजतंय। आरोपी बांगलादेशी असल्याचा संशय व्यक्त होतोय। 30 वर्षांचा आहे असंही कळतंय। बांगलादेशमधून अनधिकृतरित्या भारतात शिरल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केलाय। आरोपीनं बांगलादेशमधून भारतात शिरल्यावर नाव सुद्धा बदलल्याचं कळतंय। आरोपीकडे भारतीय नागरिकत्वाची कागदपत्र कोणतीही सापडलेली नाहीये जेव्हा तपास झाला। आरोपीकडे सापडलेल्या साहित्यावरून बांगलादेशी असल्याचा संशय आहे। 5 ते 6 महिन्यांपूर्वी आरोपी मुंबईमध्ये आल्याची शक्यता वर्तवली जाते। आरोपीचं काही काळ मुंबईमध्ये वास्तव्य होतं आणि त्यानंतर ठाण्यामध्ये वास्तव्यास होतं असं सुद्धा कळतंय। चोरीच्या उद्देशाने आरोपी मोहम्मद शहजाद सैफच्या घरात शिरला। आरोपीला आज कोर्टात हजर केलं गेलं आणि पोलीस कोठडी सुद्धा मागणार होते।